आज सकाळी मी आपल्या शेतामध्ये चाललो. शेतामध्ये मला स्प्रिंकलरची पाईपलाईन जोडायची आहे. ज्वारीसाठी पाणी द्यायचं आहे. सकाळी मस्त कोवळं ऊन निघलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, छान असं कोवळं ऊन निघलं. हे आपलं शेत आहे. हे बघू शकता तुम्ही, हे ज्वारी आहे. हे ज्वारी पांढरे जे फुलं दिसत आहेत तुम्हाला ते धने आहेत. हा गहू आहे. थोडासा वटाणा लावला होता. हे पांढरे जे फुलं दिसत आहेत तुम्हाला हा वटाणा आहे. तर आता स्प्रिंकलरची पाईपलाईन जोडू आपण. पाईपलाईन जोडायला सुरुवात करू. आपली अर्धी पाईपलाईन जोडणं झालेली आहे. बस आता थोड्याच वेळात आपली पूर्ण पाईपलाईन होऊन जाईल. फायनली आपली पाईपलाईन जोडून झाली आहे. आता आपण मोटर चालू करणार. मोटर चालू केली की तुम्हाला दाखवतो स्प्रिंकलर कसे उडतात ते. आपण पेटीजवळ आलो आहे. मोटर चालू केली. आपले स्प्रिंकलर चालू झालेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. हे बघा, आपले स्प्रिंकलर चालू झाले आहेत. माझं शेतातलं काम झालं आहे आणि आता मी घराकडे निघत आहे. सध्या मी नवीन आहे. तुम्हाला काही चुकी वाटली तर मला कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आम्ही नांदेपेऱ्याला कामासाठी चाललो आहे. नांदेपेऱ्याला मिस्त्री काम आपलं प्रोफेशन आहे. हे आमचे गडी. आम्ही 5 जण आहोत. 5 जण चाललो. तिथे गेलं का पुन्हा तुम्हाला अपडेट करीन. आता आम्ही आमच्या कामावर पोहोचलो. जुगाड करणे आमचं काम चालू आहे. जुगाड बांधणं चालू आहे. जुगाड बांधून आता हे प्लास्टर करायचं आहे खोलीचं. या खोलीचं प्लास्टर करणं. मसाला रेडी होऊन राहिला. किशोर भाऊ जुगाड बनवून राहिले. फायनली आमचा मसाला रेडी झाला आहे. बघा तुम्ही, या आमचा छोटासा घरमालक आदू. मिस्त्री वर बसलेला आहे. महेश केळाव वर बसून आहे. बस सिलिंगला शॉट मारला, झालं काम रेडी. सिलिंगला शॉट मारणे चालू झाला आहे. बघू शकता. बघा, हे किशोर भाऊ आमचा मिस्त्री, महेश गेळाम मिस्त्री. सिलिंग चालू झालेली आहे. छापणं चालू झाली.
येते का हा करा हो ते घेऊन का ते घेऊन का हा मग काय करायचं हे काशी बघा हे काशी बघा केला का किती ते काढा हो येते हा हा ये मग गाडी केला का फायनली आमची सिलिंग झाली सिलिंगचं प्लास्टर झालं आहे आता भिंती घेणार आहे सिलिंग होऊन आमच्या अर्ध्याला 4ही भिंती उतरल्या आहे आता दुपारची सुट्टी करणार आम्ही लंच टाइम आहे आमचा जेवण करून मग पुन्हा आम्ही त्याच हा लाल मिरचीचा ठेचा तोंडाला पाणी सुटत आहे हो आणि दाढी निघली म्हणा की बोले जेवण करून आम्ही पुन्हा कामी लागलो